द्वारत्वेन कर्तं मय्य सर्वोपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पियोकासवन्दामि भन्ते द्वारत्वेन कर्तं मय्य सर्वोपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पियोकासवन्दामि भन्ते द्वारत्वेन कर्तं मय्य सर्वोपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तीसरणेन सिद्ध पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेद मे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते तीसरणेन सिद्ध पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेद मे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते तीसरणेन सिद्ध पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेद मे भन्ते यं वदामि तं वदेमि अहं भन्ते नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धः नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तदयंपि बुद्धं शरणं गच्छामि तदयंपि धम्मं शरणं गच्छामि तदयंपि तदयंपि संघं शरणं गच्छामि अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावाद वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरयमजपमददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अहं भन्ते
असे मार्गदर्शक आयुष्यमान कमलरत्नजी साळवे सर यांना मी विनंती करेन त्यांनी आजच्या आपल्या या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करावी. इथून बोलत चालेल? हो चालेल चालेल, हे तुमचं. जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, मैं मराठी में बात करूँगा बंटी जी, मैं मराठी में बात करूँगा. जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे आणि तो व्यावहारिक मार्ग जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणारे तथागत गौतम बुद्ध तथा तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करूया. आणि उपस्थित बनते सामने धम्मज्योति जी जो दिल्ली के हैं त्यांना सुद्धा मी वंदन करतो. त्यांच्याबरोबर माझी थोडी चर्चा झाली आणि त्यांना मराठी समजते, त्यांना मी विचारलं तुम्हाला मराठी समजते का? बऱ्यापैकी समजते, कारण मला वाटतं महाराष्ट्रातच राहतात ते विसावदर. आणि काय बोलता तो तर समजणं महत्त्वाचं आहे, बोलता येणं नाही ही नंतरची गोष्ट आहे. तर बनतेशी मी बराच वेळ चर्चा केली, मगाशी अर्धा पाऊण तास चर्चा केली. आणि जिज्ञासू बनते आहेत, अजून ते श्रावणीर आहेत, 1.5 वर्षांचे श्रावणीर आहेत आणि त्यांचा चांगल्यापैकी अभ्यास चाललेला दिसतो. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं आम्ही काही चर्चा पण केली चांगल्या विषयावर. तर चर्चा करत करतच इथपर्यंत आलो आणि आम्हाला पुरेसा वेळ मिळाला. बघू आपण रात को अगर कुछ समय मिलता है तो कुछ बात करेंगे, बाकी बची हुई तो त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळेल. आणि तुमच्या माहितीसाठी डिक्लेअर करू का? हां, उद्याला माझं जाणं जे आहे. हां, तर मी देखील उद्याला मी लखनौला प्रयाण करतो आणि लखनौचे जे रिसालदार पार्क आहे, जे महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचं विहार आहे, त्या विहारामध्ये मी परवा संध्याकाळपासून 11 दिवसासाठी श्रावणी बोलून राहणार आहे. आणि त्यासाठीच मी म्हटलं ह्या मार्गे जावं, म्हणजे इथे तुम्हाला पण वंदन पण होईल. तुम्ही लोक खूप म्हणजे जिज्ञासू आहात आणि श्रद्धाळू आहात आणि या कामाचं मोल तुम्ही जाणता. त्यामुळं शैलेश सरांना मी म्हटलं, गुरुजींना, तर मी या बाहेर मनमाड जाणार आहे. मनमाड उद्या नाशिक आणि नाशिकहून लखनौ. तर तुमच्यामध्ये उपस्थित राहून मला 2 वर्षानंतर, बघा 2 वर्ष झाले आपण, 2 वर्षापूर्वी या ठिकाणी जो काही वर्षाचा कार्यक्रम चालत होता, त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं 15 का 16 आहे ना 17 घेतलेले आहे. आणि त्यातला मुख्य विषय जो होता तो जागृतीचा होता, सतीचा होता. जागृती सती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो विषय माझ्या संशोधनाचा पण विषय आहे. बुद्धांना आपण जसं आता बनतेंनी पंचशील दिल्यानंतर शेवटी 2 शब्द उच्चारले, अपमादेन संपादन ना. अपमादेन संपादनाचा अर्थ होतो जागृतीपूर्वक प्रयत्न करा. अपमाद म्हणजे जागृती आहे. जागृतीला दुसरा एक शब्द आहे तो सती आहे. जसं आपण आनापान सती म्हणतो किंवा सतीपट्ठाण म्हणतो, तर सती जागृती हा त्या अपमादसाठी दुसरा शब्द आहे. थोडंसं डोक्याला जड जरी वाटत असेल, काही शब्द जड जरी वाटतात, तरी आता आपण सगळेजण सिनियर बौद्ध आहोत
56 सालापासून आपण आता काही पहिल्या पिढ्या गेल्या, आता दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी पण आता सुरू, 5वी पिढी सुरू होईल आता. हां, छोटी मुलगी म्हणजे 5वी पिढी आता. ह्या 5व्या पिढीपर्यंत आपण बौद्ध धर्म चालवतोय किंवा थोडं जेवढं समजतंय तेवढं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, प्रॅक्टिस करतो. आणि बाबासाहेबांच्या आदेशानुसार पण आपण प्रॅक्टिस करतो. बाबासाहेबांच्या दृष्टीतला बुद्ध धर्म आपण प्रॅक्टिस करतो. आपल्यासाठी ते एक ॲडिशनल काम आहे, एक अधिक काम, जास्तीचं काम आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीतला बुद्ध समजून घ्या. मुख्य काम आहे आणि आपल्यासाठी ते एक जबाबदारीचं पण काम आहे. बौद्ध राष्ट्रातल्या लोकांना थोडंसं सोपं आहे, त्यांना फक्त बुद्ध चालवायचे. आपल्याला बुद्ध पण शिकायचे आणि बुद्ध शिकता शिकता आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध म्हणून काय सांगितलं हे पण आपल्याला शिकायचे. आणि त्या दोघांमधला म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब या दोघांमधला शिकवणीचा समान धागा कोणता असेल तर जागरूकता. म्हणजे आता पाठ झालं. चंदन गुरुजी आणि मी जवळपास 2-3 दिवसांनी तरी फोनवर बोलतो किंवा चांगलं तासभर बोलतो, 1.5 तास बोलतो. आणि तेही बरं ह्या विषयामध्ये चांगले इंटरेस्ट घेत आहेत आणि प्रॅक्टिस पण करत आहेत. आणि आणखीन काही लोक करत असतील प्रॅक्टिस. जागृतीची प्रॅक्टिस ही मी तर आता असं म्हणतो, जो जागृतीची प्रॅक्टिस करतो तोच बौद्ध बोलतो. जो जागृतीची प्रॅक्टिस करेल तोच बौद्ध बोलतो. कारण बुद्ध हा शब्द जागृती दर्शक आहे. बुद्धांना आपण इतिपिसो भगवा राम सम्मा समृद्ध हो. सम्मा समृद्ध म्हणजे काय? संपूर्ण जागृत. सही करा पण ती सम्मा समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. त्यामुळे जागृती हा बुद्धाचा मुख्य गुण आहे. जागृतीतूनच त्यांना बुद्धत्व मिळालं. म्हणजे जीवनाचा बोध झाला, अस्तित्वाचा बोध झाला, संस्कारांचा बोध झाला. आणि त्याला आपण पालीमध्ये बोधी म्हणतो आणि मराठीमध्ये बोध म्हणतो. आणि ज्याला बोध होतो, ज्याला बोधी प्राप्ती होते त्यांना बुद्ध म्हणतात. तर बुद्धांना बोधी प्राप्ती झाली म्हणजे काय झालं? जागृतीमुळे त्यांना काय समजलं तर अस्तित्व समजलं, जीवन समजलं, जगणं समजलं. जगणं समजलं तर जगण्यातले प्रश्न पण समजतात. आणि जगण्यातला मुख्य प्रश्न कोणता आहे? जीवनाचा, प्रत्येक जीवाचा मुख्य प्रश्न कोणता आहे? त्याला दुःख आहे, त्याला यातना आहे, त्याला छटपटाट आहे, चंचलता आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, चिंता आहे, डिप्रेशन आहे, एकटेपणा आहे, भय आहे. माणसालाच नाही, प्राणी मात्रांना पण आहे. प्रत्येक जीवाला दुःख आहे, यातना आहे. आणि ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आली. त्यामुळे तेव्हा ते म्हणतात आनंद सत्य नाही. कारण आनंद टिकून राहत नाही, सुख टिकून राहत नाही, दुःख मात्र पाठीमागे लागतं. म्हणून लहान बाळसुद्धा जन्मल्याबरोबर रडतं, ओरडतं, गाठतं आणि मरताना पण यातना चालू असतात. म्हणजे माणसाचं जीवनाची ही जी 2 टोकं आहेत, जन्म आणि मृत्यू, हे जर दुःखाने भरलेले आहेत, तर या दोन्ही टोकांना सांगणारं जे जीवन आहे, जे आपण जगतो, ह्या जीवनात तरी कुठे 100% शांतता असते आणि सुख असतं. काही ना काही प्रॉब्लेम प्रत्येकाला असतो आहे. त्या प्राण्याला पण आहे, आपल्याला पण आहे, वृद्धांना पण आहे, तरुणांना पण आहे, लहान मुलांना पण आहे, भंतेजींना पण आहे, उपासकांना पण आहे. दुःख हे सगळ्यांना आहे. आणि दुःख आहे म्हणूनच बुद्ध धर्माला महत्त्व आहे. कारण बुद्धाने दुःखमुक्ती सांगितली, दुसरी कुणी सांगितली नाही. आणि ती दुःखमुक्ती कशी मिळू शकते याचा शोध बुद्धांनी लावलेला. त्याच्या पुढे जाऊन बुद्ध म्हणतात, जो शोध मी लावला, जो अनुभव मी घेतला, तो प्रत्येकाला घेणं शक्य आहे. म्हणजे प्रत्येकजण बुद्ध होऊ शकतो. प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं, बोधीचं बीज आहे. कारण प्रत्येकामध्ये जागृतीचं बीज आहे. ज्याला जागृती समजते,
ज्याला सती समजते, ज्याला जीवनाचं भान येतं, जगण्याचं भान येतं, ही काया समजते, या कायेतला जिवंतपणा समजतो, म्हणजे जाणीवा, ज्याला आपण वेदना म्हणतो, फिलिंग, या जाणीवा, या वेदना ज्याला समजतात, वेदना म्हणजे मराठी वेदना नाही, मराठी वेदना म्हणजे वेदनाचा अर्थ दुःख पण आहे त्याचे, पण वेदना म्हणजे फिलिंग, जाणीवा, तो पाली शब्द आहे, वेदना हा पाली शब्द आहे, आणि मराठी वेदना हा जाणीव आहे, फिलिंग. ते जीवन समजणं म्हणजे काया समजणं, या जाणीवा समजणं, वेदना समजणं, चित्त समजणं म्हणजे आपल्या भावना समजणं, इमोशन ज्याला आपण म्हणतो, चित्त समजणं, आणि त्याच्यानुसार गतिमान होणारं आपलं मन समजणं, विचार प्रक्रिया समजणं, प्रेम समजणं. हे जे 4 टप्पे आहेत, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, या सगळ्याचं जोपर्यंत भान येत नाही, जागृती येत नाही, त्याचा बोध होत नाही, तोपर्यंत जीवनाचा प्रश्न सुटत नाही. तुम्ही किती धडपड करा, किती आनंदामध्ये तुम्ही व्यस्त राहा, किती पैसे कमवा, शांतता नाही. किती तुम्ही मोठं घर बांधा, शांतता नाही. किती चांगले कपडे घाला तुम्ही, शांतता नाही. किती सुंदर असा नाही तर कुरूप असा, दोघांनाही यात नाही दुःख आहे. वयाबाबत तर मगाशी मी सांगितलं, म्हाताऱ्यापासून तर मुलापर्यंत सर्वांना दुःख आहे. तर हे जे जीवनाचा प्रश्न आहे, याला बरेच लोक निराशेनं पाहतात, की बुद्धाला पण लोकांनी त्यावेळेला पण निराशावादी ठरवलं. काय दुःख म्हणतात. बुद्ध दुःखाबद्दल नाही विचार करत, दुःखातून सुटायचं कसं हे सांगतात, मुक्त कसं व्हायचं हे सांगतात. ते फक्त प्रॉब्लेम नाही सांगत, प्रश्न नाही बोलत, समस्या नाही बोलत, ते त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते बोलतात. डॉक्टरकडे आपण गेलो, डॉक्टर फक्त रोग नाही सांगत आपल्याला, तुम्हाला अमुक झालंय, आता याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग सांगतो डॉक्टर, वैद्य. आणि बुद्धांना महाभैषज्य म्हटलेलं आहे. बुद्धांना महाभैषज्य म्हणजे मोठे वैद्य, मोठे डॉक्टर. कारण काय, त्यांनी फक्त शारीरिक आजार नाही सांगितले, त्यांनी फक्त मानसिक आजार पण नाही सांगितले, त्यांनी जीवनातलं दुःख बेसिक प्रॉब्लेमच लक्षात आणून दिला. ज्याला तो प्रॉब्लेम, ज्याला ती समस्या मान्य आहे, जो कबूल करतो तोच त्याच्यातून मुक्त होतो. आणि जो म्हणतो नाही दुःख काय नाही, आनंदी आनंद वेगळे, इकडे तिकडे सगळा आनंदच आहे. आनंद आहे, पण प्रॉब्लेम असा, आनंद टिकून नाही राहत. आनंदाचा दुर्गुण आहे की ते टिकून राहत नाही, आणि दुःखाचा दुर्गुण आहे की ते टिकून राहतं. आनंदाचा दुर्गुण आहे ते टिकून नाही राहत, दुःखाचा दुर्गुण आहे ते टिकून राहतं. आणि तोपर्यंत टिकून राहतं जोपर्यंत माणूस त्याला सामोरं जातं, त्याला फेस करत नाही, त्याला पाहत नाही. त्याला पाहत नाही, जोपर्यंत माणूस पाहत नाही. पाहणं म्हणजे बाहेर नाही असं आहे का, पाहणं बाहेर नाही, पाहणं स्वतःकडे, स्वतःमध्ये आहे, कायेमध्ये आहे, जाणीव आहे, चित्त आहे, विचार प्रक्रिया आहे. आता जेव्हा बोध होतो, हे जीवन जेव्हा समजतं, तेव्हा जीवनातलं सत्य समजतं. सत्य संखारा दुःखात, हे जीवन, हे संस्कार म्हणजे जीवन, कारण आपलं जीवन संस्काराने बनलेलं आहे. संस्कार जे काहीतरी करायला लावतं त्याला संस्कार म्हणतात. कार म्हणजे करायला लावणं म्हणजे कृती. आपण कृती नाही करत, तर आपण कृतीशील. जीवन हे कृतीशील आहे, बोलणं ही कृती आहे. बसणं, उठणं, चालणं, झोपणं, काही काम करणं, ही सगळी कृती आहे. याच्या पाठीमागं कोणता फोर्स आहे, कोणती शक्ती आहे, तर ती संस्कारांची शक्ती आहे. संस्कार आपल्याला कृती करायला लागतात, आणि त्या संस्कारांचं लक्षण असं म्हटलं आहे, सभ्य संखारा दुःखात. हे संस्कार दुःख आहे. आता एवढं सांगून बुद्ध थांबले नाही. सभ्य संखारा दुःखाती यदा पर्याय कसं,
प्रज्ञेनं पाहतो म्हणजे बोध, ज्याला त्याचा बोध होतो, ज्याला दुःख समजतं, काय भानगड आहे, संस्कार काय भानगड आहे, आपण कशाचे बनलो आहोत, आपण कशाचे बनलो आपण, आपल्याला काही माहिती नाही, आपण इथे कसे आहोत आणि काय आहोत, आपण म्हणजे कोण आहोत, आपल्याला जन्म आठवत नाही. आपण बऱ्याच वेळा बोललो, गेल्या 2 वर्षापूर्वी पण हा विषय माझ्या डोक्यात असायचा. आपल्याला आपला जन्म आठवतो का स्वतःचा? आपल्याला आपला स्वतःचा जन्म आठवत नाही आणि पुढं आपल्याला मृत्यू माहिती नाही. म्हणजे जीवनाची दोन्ही टोकं आपल्याला माहिती नाही. या दोन्ही टोकाच्या मधले जीवन तरी समजतं का? तर 90% समजत नाही. आता हे आपण म्हणतो, बुद्ध म्हणतात म्हणूनच नाही, आत्ताचे शास्त्रज्ञ लोक मनोवैज्ञानिक जे आहेत ते पण म्हणतात की 90% माइंड इज अनकॉन्शियस आणि 10% आर 20% इट इज कॉन्शियस. 80-90% मन हे जागृत आहे, भानावर नाही, अप्रमादात नाही, म्हणजे प्रमादात आहे, भानावर नाही, जागृत नाही, सतीमध्ये नाही. हे आता मानसशास्त्रज्ञ पण म्हणायला लागले. त्यांचा आणि बुद्धाच्या शिकवणीतला फरक एवढाच आहे की मानसशास्त्रज्ञांना हे कळालं की हे अजागृत मन आहे, पण आता त्याला जागं कसं करायचं, त्याला उठवायचं कसं, हे शास्त्राला अजून माहिती नाही. हे फक्त बुद्धांना समजलेलं आहे. म्हणून शास्त्रज्ञ, सगळी शास्त्र हे बुद्धाला मानतात, पण बुद्धाला फक्त ते कौतुक जास्त करतात. प्रॅक्टिकल जीवन जगणारे फार कमी आहे. तर जो प्रॅक्टिकल जीवन जगतो, म्हणजे जो स्वतः पाहतो, स्वतःच्या जीवनाकडे पाहतो, संस्काराकडे पाहतो, त्याला कळतं जीवनातली समस्या काय आहे, दुःख काय आहे, सभ्य संखारा दुःखाती काय आहे. तो जेव्हा ते प्रज्ञेनं पाहतो, यदा पय्याय असती अथ निबिंदती दुःखी हे समजतो विशुद्धिया. हा शुद्धीकरणाचा, चित्तशुद्धीचा मार्ग काय आहे, तो प्रज्ञेनं पाहतो, हे संस्कार दुःख आहे. पण आता प्रज्ञेनं पाहतो म्हणजे काय करायचं? प्रज्ञा ही ज्ञान नाही, प्रज्ञा म्हणजे ज्ञान नाही, ज्ञानाच्या पलीकडची गोष्ट आहे. ज्ञानाचं ज्ञान, ज्ञानाचा बोध. आपल्याला माणूस म्हणून माणसाची बुद्धी इतकी प्रगत झाली का माणसाला म्हणजे चमत्कारिक शोध लागलेले आहेत. माणसाला चमत्कारिक शोध लागलेला, अगदी तो महासागराच्या तळाशी पण जाऊ शकतो आणि आकाशात पण जाऊ शकतो, चंद्रावर पण जातो, मंगळावर पण जातो, आणि पण स्वतःमध्ये नाही. तो स्वतः त्याला अपरिचित आहे, अनभिज्ञ आहे, अज्ञानी, स्वतःबद्दल अज्ञानी, पण त्याला मंगळाचं ज्ञान, त्याला चंद्राचं ज्ञान, त्याला सागराच्या तळाशी काय ते कळतं, त्याला आकाश कळतं, त्याला पाताळ कळतं, पण या पृथ्वीवर राहणार तो स्वतः कोण आहे, त्याचे प्रश्न काय, हे शास्त्रज्ञांना पण 100% लक्षात आलं. त्यांचे प्रयत्न चालू आहेत, पण त्यांचे प्रयत्न जेव्हा प्रॅक्टिकल बनतील, नुसतं ज्ञान नाही, जेव्हा त्यांचे प्रश्न प्रॅक्टिकल बनतील, म्हणजे प्रत्यक्ष ते बुद्धाच्या मार्गावर जगतील, त्यांनी काय सांगितलं हे समजून घेतील आणि प्रॅक्टिस करतील, त्यांच्या शास्त्राच्या ज्ञानाचा त्यांना तेव्हा उपयोग होईल. आता बरेचसे मानसशास्त्रज्ञ हे फार यातनेमध्ये गेलेले आहेत, डिस्टर्ब अवस्थेत जगले. सिग्मंड फ्राईड घ्या का तुमचा अलेक्स ॲडलर किंवा अजून ज्यूम, हे काय शांतपणे नाही जगले, कारण ते ज्ञानाच्या आधारे पुढे जायचा प्रयत्न करत होते. ज्ञानाने प्रश्न सुटत नाही, प्रश्न प्रज्ञेने सुटतो. समज, अंडरस्टँडिंग. ज्ञानासाठी काय करावं? काहीच नाही करावं. ज्ञानासाठी काय करतो आपण? ज्ञानेंद्रियांचा वापर, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा,
आणि 6वं मन. हे जे ज्ञानेंद्रिय आहे हे ज्ञानेंद्रिय त्या त्या विषयाच्या संपर्कात आले का ज्ञान मिळतं. हे डोळ्याने प्रकाश पाहिला की आपण म्हणतो हा बल्ब आहे, याचा प्रकाश पडतो. तुम्हाला हा आवाज ऐकू आला कानाला की तुम्ही म्हणता हा आवाज आहे, आणि याच्यातून जे काही तुम्हाला ऐकायला येतं त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान सगळ्यांना मिळतं. ज्ञानासाठी काय करतो आपण? गंध, चव, स्पर्श, आणि याच्यावर मन विचार करतं म्हणून विचार करतात. मग बुद्धीसाठी आणि ज्ञानासाठी काय करतो माणूस? इंद्रियांचा वापर. आणि तो वापर नाही केला तरी ज्ञान मिळतं. आता लहान मुलाला सुद्धा आहे, बसून बसून ऐकून ऐकून पाहून पाहून बघा, लहान लहान पोरं मोबाईल ऑपरेट करतात. जे म्हाताऱ्यांना जमत नाही ते लहान पोरं मोबाईल ऑपरेट करतात. आणि त्यांना ज्ञान मिळवण्यासाठी काय करावं लागतं? फक्त ते ज्ञान त्यांच्या इंद्रियाच्या संपर्कात पाहिजे, कानाच्या संपर्कात पाहिजे, डोळ्याच्या संपर्कात पाहिजे. ज्ञान ही सोपी गोष्ट आहे. हे बाबासाहेबांच्या पण लक्षात आलं. त्यामुळे बाबासाहेब म्हणले बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. बाबासाहेब कोण? प्रकांड पंडित. प्रकांड पंडित ज्यांचं जगातल्या निवडक 100 लोकांमध्ये ज्यांचा वरचा नंबर आहे ते बाबासाहेब, ज्यांना कशाचं ज्ञान नव्हतं हे शोधावं लागेल. त्यांना मानवशास्त्राचं ज्ञान, त्यांना समाजशास्त्राचं ज्ञान, त्यांना मानसशास्त्राचं ज्ञान, त्यांना राज्यशास्त्राचं ज्ञान, कायद्याचं ज्ञान, अर्थशास्त्राचं ज्ञान, धर्मांचं ज्ञान, सगळ्या धर्मांचं ज्ञान, भाषांचं ज्ञान. बाबासाहेबांनी काही किती 4-5 भाषा येतात, जास्त भाषा येतात त्यांना, आपल्याला माहिती नाही. सगळे बाबासाहेब आपल्यापर्यंत नाही आले. आपल्यापर्यंत सगळे बाबासाहेब नाही आले. 100% बाबासाहेब आपल्यापर्यंत नाही आले. आपल्यापर्यंत फार थोडे बाबासाहेब आले. हां, गुजराती तर ते जवळून त्यांना माहिती होती. ते बाबासाहेब म्हणतात बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. का बरं? कारण बुद्धांना जे समजलं ते बाबासाहेबांना समजलं, तर ते म्हणतात नाही, ते त्यांना जे समजलं ते त्यांना समजलं. ते आपल्याला समजायला आपल्याला अजून काही काळ द्यावा. आता बाबासाहेबांचा जर 14 ऑक्टोबरचा चेहरा पाहिला, तो काठी हातात घेऊन त्यांचा जो चेहरा आहे तो त्याच्यावर किती तेज आहे. किंवा बाबासाहेबांचे फोटो जरी आपण पाहिले, सामान्य फोटो नाही वाटतो. आता हे तरी पेंटिंग आहे, ओरिजिनल फोटो जर पाहिला त्याच्यावर किती तेज आहे, तर ती प्राप्ती आहे. ते बाबासाहेब म्हणतात बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे. का? बाबासाहेबांचा प्रयत्न सुद्धा दुःखमुक्तीसाठी चालला होता, पण त्यांचा विषय कोणता होता? सुरुवातीला अस्पृश्यता. ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाचे प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या समाजाची दुःख मला माझ्या अनुभवातून माहिती झालेली आहे. आणि अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या समाजाचा प्रश्न जर मला सोडवता नाही आला त्याला गोळी घालून घेईल. का? यातनाच तेवढा भयंकर होता. त्याच्यातून आपल्याला त्यांनी बाहेर काढलं, पण अस्पृश्यतेतून आपण मुक्त झालो म्हणून आपण दुःखातून मुक्त नाही झालो. दुःखातून मुक्त होणं ही वेगळी गोष्ट आहे, पुढची गोष्ट आहे, अजून आतली गोष्ट आहे. जसं ज्ञानाच्या आत प्रज्ञा आहे, ज्ञानाच्या पलीकडे प्रज्ञा आहे, तसं ह्या अस्पृश्यतेच्या यातनाच्या पलीकडे दुःखमुक्ती आहे. तर म्हणून बाबासाहेबांना बुद्धांचं जे मोल होतं ते फार मोठं होतं, आणि म्हणून त्यांनी आपल्याला या मार्गावर आणून सोडलेला आहे. पण आता जसं आपण मगाशी म्हटलं की 56 पासून आतापर्यंत आपल्याला ज्या काही आता 4-5 पिढ्या झाल्या, त्या 4-5 पिढ्यामध्ये आपण अजून काही गोष्टी थोड्या काय म्हणतात असं, तर थोडं कर्मकांडातच अडकलो आपण जास्त, आणि कपड्यातच अडकलो.
कर्मकांडात अडकलोय आणि संस्थांमध्ये अडकलोय, पूजा अर्चेत अडकलो. मी तर म्हणतो काही ध्यानात अडकले तर काही ज्ञानात अडकले. ध्यान वाईट नाही, ध्यान हे मनाचं लक्षण आहे. मी तर म्हणतो मन म्हणजे ध्यानच आहे, कारण मनाचं कुठे ध्यान जातं. ध्यान म्हणजे अटेन्शन, जिकडं पाहू तिकडं ध्यान जात आहे, जे ऐकू तिकडं ध्यान जात आहे, ज्याचा गंध येईल तिकडं ध्यान जात आहे, ज्याचा स्पर्श येईल तिकडे ध्यान जात आहे, ज्याचा चव चाकू तिकडे ध्यान जात आहे, ज्याचा विचार मनात येतो तिकडे ध्यान जात आहे. मन म्हणजे ध्यानच आहे. पण अनेक ध्यानांमध्ये गुंतलेलं हे जे मन आहे ते चंचल आहे, कारण ते अनेक गोष्टीत अडकलेलं, अनेक गोष्टींमध्ये अटेन्शन आहे. म्हणून आता मग काहींना असं वाटतं की त्याला एका विषयावरच्या ध्यानावर लावा, एक विषय घ्या, मग त्याच्यावर सक्ती करा, करायचं इथं लक्ष दे, इथं लक्ष दे. तर इच्छाशक्तीच्या बळावर माणूस एकाग्र होतो काही काळ शांतता मिळते, पण दुःखमुक्ती नाही मिळत. हे बुद्धांच्या लक्षात आलं, ते सिद्धार्थ गौतमांच्या. म्हणून नाही, ध्यानातून आणि तपश्चर्येतून स्वतःला तुम्ही क्लेश देऊन, यातना देऊन तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. क्लेशाने तर आणखीन दुःख वाढणार, दुःख देण्याने आणखीन दुःख वाढणार. ध्यानातून तुम्ही एका बाजूला मन नेल्यानं ते काही वेळ एकाग्र होतं, काही वेळ शांत होतं, परंतु मन भटकतं का हे नाही लक्षात येत ना. मनाची चंचलता नाही लक्षात येत, मनाचं भटकणं लक्षात येत नाही. मनाचं भटकणं जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही, आणि तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने एकाग्रता होत नाही. परमनंट तात्पुरती एकाग्रता वेगळी गोष्ट आहे, तात्पुरती शांती वेगळी गोष्ट आहे. परमनंट एकाग्रता म्हणजे अजिबात मन विचलित न होतं, ही वेगळी गोष्ट आहे. आणि परमनंट शांतता, मनाची स्थिरता, अर्हत अवस्था, बोधीची अवस्था, बुद्ध बनणे ही वेगळी गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला आता सिनियर बौद्ध आश्रमात शिकल्या पाहिजेत. आणि जसं मी मगाशी म्हणालो की याच्यावर तर एकच उपाय दिसतो, जो बाबासाहेबांनी पण सांगितला आणि बुद्धांनी पण सांगितला. बाबासाहेबांनी सांगितलं, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तव विझू देता कामा नये, हे त्यांचे शब्द आहेत ना भाषणाचे. आणि बुद्धांनी काय सांगितलं, अपमादेन संपादेन, जागृतीपूर्वक प्रयत्न करा, जागे व्हा, कायेच्या पातळीवर जागृत व्हा, चित्ताच्या पातळीवर जागृत व्हा, जाणीवांच्या पातळीवर जागृत व्हा, विचारांचं काय चाललंय ह्याच्या पातळीवर जागृत व्हा. डोळे काय पाहतात, कान काय ऐकतात, गंध काय, नाक काय गंध घेतं, जीभ काय चव घेते, आणि त्वचा काय स्पर्श करते, मनात काय विचार चालले याचा बोध होऊ द्या, याचं भान येऊ द्या. म्हणून सती त्याला शब्द आहे. म्हणून कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधर्मानुसती, विचार प्रक्रिया, ब्रेन, म्हणजे शेवटी ब्रेनपर्यंत पोहोचण्याचं काम आहे. पण ब्रेनपर्यंत पोहोचण्यासाठी आधी कायच उतरावं लागतं. आधी कायानुसती येते. कायत कसं उतरायचं, कायत कसे उतरणार तुम्ही? नाकाखाली पाहून कायत नाही उतरता येत, तुम्ही दुसरीकडे जाताय, बाहेर नाकाखाली कुठे आहे, बाहेरच जात ना तुम्ही. किंवा अनेक विषय आहेत, अनेक पद्धतीने सांगतात त्या. बुद्धानं धम्मं कायेन पश्यति, धम्म हा कायच दिसतो, कायेमध्ये दिसतो, मग कायच उतरलं पाहिजे. मग आनापान सती, श्वास जो आहे, आता हे शब्द माहिती आहेत ना, सगळ्यांना माहिती आहेत, कारण आता सगळे जुने लोक दिसतात मला इथे. श्वास ज्याला अनापान म्हटलेला आहे, अनापान सती, तर तो जो श्वास आहे, जी ही काया घेते, आतून घेते. श्वास कुठून, श्वास आपण, दुसरी गोष्ट, श्वास आपण घेतो का, श्वास आपण घेतो का, हो की नाही? श्वास आपण घेतो का, तुम्ही घेता का श्वास, मी घेतो का श्वास, तुम्ही घेतला काय नाही घेतला काय, तो चालू आहे.
श्वास घेणं सोडणं आपलं काम नाही. हे हृदयाचं काम पंपिंग करणं आपलं काम नाही. पचन खायचं काम आपलं, पण पचन करायचं काम आपलं नाही. मेंदू आपलाच आहे, परंतु विचार करणं आपलं काम नाही, तो मेंदूचं काम आहे. आपल्या इच्छेप्रमाणे विचार चालू आहेत का? ते रात्रंदिवस चालू आहे. स्वप्नातही विचार चालू आहे, आत्ता पण चालू आहे. पण काय चाललंय? विचार म्हणजे काय चाललंय? तसं हा श्वास जो आहे, तो श्वास मी घेतो म्हणून येतो आणि मी सोडतो म्हणून जातो असा नाही. ही काया, हे शरीर आपोआप नैसर्गिकपणे आत्ता 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 ते श्वास आत घेते, आत्ता ते बाहेर. जेव्हा श्वास शरीर आतून आत घेत असेल, आणि विशेषतः माझी प्रॅक्टिस ही पोटामध्ये आहे. पोटातून सुरुवात होते. पोटाची हालचाल, कारण पोट जे ते फ्लेक्झिबल असतं, काय लवचिक आहे. पोटाची हालचाल ही लवचिक असते. श्वास चालू असताना पोटाची हालचाल ही लवचिक असते. लहान बाळाचं आपलं पोट कडक असतं, कारण आपल्या पोटावर फार अज्ञानातून आणि गाफील अवस्थेतून आपण फार अत्याचार केले. काय त्याला काम दिलं, काही खायला दिलं, कसंही खाल्लं, त्यांनी पण पोट आपलं जड झालंय. आपल्या चिंतेच्या ओझ्यानं पण पोट असं आखडलं गेलेलं आहे, भयानं आखडलं गेलेलं आहे. तणाव आहे, त्याचं टेन्शन, सगळ्या शरीरावर टेन्शन आहे, पोटावर पण टेन्शन आहे. पोटावर टेन्शन असल्यामुळे ते जे सहजपणे श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, त्याची जी हालचाल आहे ती लक्षात येते. पण जन्मलेलं बाळ त्याच्यावर टेन्शन कमी असतं, म्हणजे अजून त्याला सुरुवात व्हायची ते रडतं, म्हणजे त्याचं टेन्शन सुरू झालं, अजून त्याच्यावर तेवढं टेन्शन नसतं. तर जन्मलेल्या बाळाचं पोट बघा किती स्पष्टपणे दिसतं ते हालचाल. काय अर्थ? आनापान चालू आहे, श्वास घेतं, श्वास सोडतं. त्याचा श्वास सुरू व्हायच्या अगोदर जर त्याचा श्वास सुरू झाला नाही तर कधी कधी त्या बाळाला पाहायला जरूर उरफाट करतात डॉक्टर आणि त्याच्या पाठीवर थाप मारतात, रडायला लावतात. का? त्यानं आनापान करा, श्वास घ्यावा त्यानं, कारण श्वासावर पुढचं जीवन अवलंबून आहे आणि मरेपर्यंत अवलंबून आहे. तर ह्या श्वासाला बुद्धानं फार महत्त्व दिलेलं आहे, शोधासाठी, जागृतीसाठी, संशोधनासाठी. तर हे जे शरीर आहे, हे शरीर ही काया आतमध्ये म्हणजे या धडामध्ये खांद्यापासून कमरेपर्यंतचा हा जो धडाचा भाग आहे, हा भात्यासारखा आन करतो, अपान करतो, आकुंचन प्रकरण त्याचं चालू आहे. आणि तुम्ही शांतपणे त्याचा जर अनुभव घेतला तर तुमच्या लक्षात येईल की कसं काम चाललेलं आहे. तर ते जे शरीराचं आपोआप नैसर्गिकपणे श्वास घेणं आणि सोडणं आहे, ते पाहता पाहता आपण कायेमध्ये उतरू शकतो. आणि मग कायची जागृती, कायचं भान हळूहळू क्रमा करावा, त्याला काही दिवस द्यावे लागतात. पण एक आता तुम्हाला त्याची सिस्टम माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला त्या पायऱ्या सांगतो. या ऐकायला करायला ह्या कठीण आहे, पण आपल्याला आता कठीण याच्याकडे सोपं बदल आता, नुसतं कर्मकांड बदल आता, नुसतं पूजा अर्चे बदल. त्याच्यासाठी बुद्ध धर्म नाही, फक्त बुद्ध धर्म हा दुःखमुक्तीसाठी आहे, जीवनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आपण जे करतो त्यानं आपला प्रश्न सुटतो का हे पाहिलं पाहिजे. जर प्रश्न सुटत नसतो तर काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं आहे ना. काय चुकीचं आहे हे आपल्या जागृतीला कळतं, सतीला कळतं. म्हणून जीवनाशी कनेक्ट झालं पाहिजे असं म्हणतो. आपण नेहमी डिस्कनेक्टेड असतो, म्हणजे बाहेर असतो, पण बाहेरच्या जगात भर पडतो, मुद्दाम नाही करत. ते पण नैसर्गिक आहे, कारण हे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि हा ब्रेन हा काय आपण क्रिएट केला नाही, आपण निर्माण नाही केला. तो जन्मताच आलेला आहे, जन्मताच इंद्रिय आले.
इंद्रियांचे विषय पण जन्मतः ग्रहण करायला सुरुवात झाली. म्हणजे भटकणं जन्मापासूनच सुरू झालं आणि ते भटकतच राहतं. मन हे भटकतच राहतं. पण बुद्धांच्या लक्षात आलं की जे मन भटकतंय त्याला स्थिर आणि शांत करता आलं पाहिजे. मग खऱ्या अर्थाने एकाग्रता मिळते आणि शांतता पण मिळते. परमनंट शांतता मिळते, परमनंट एकाग्रता मिळते. बुद्धाला ही गोष्ट वयाच्या 35व्या वर्षी मिळाली आणि 80व्या वर्षापर्यंत 45 वर्षे त्यांनी हा प्रचार केला. दुःखमुक्तीचा जो भेटेल त्याला ते सांगत राहिले आणि विशेषतः ऐकणाऱ्यांशी ते बोलले. जे ऐकत नव्हते त्यांच्याशी त्या बोलायचं काय कारण नाही. जो ऐकत नाही त्याचे कान बंद त्याच्याशी काय बोलणार. मग आता आपण बनतेंना पण लहान याचा मी बनते याचना करतो म्हणजे काय, आपल्याला ऐकायचंय काय सांगतात ते ग्रहण करायचंय. आणि आपण मनापासून जर याचा मी नाही म्हटलो तर ते काय म्हणतात ते येणारच नाही आपल्यापर्यंत. तसं बुद्धांनी सुद्धा याचना ज्यांनी केली म्हणजे असं म्हटलेच असं नाही. आता काय तिचा गौतमी तिथे एकुलते एक मुलं ती काय अहं वंदामी तथागत किंवा असं काय म्हटली नाही. ती आली म्हणजे तिला ऐकायचं, त्याला प्रश्न समजून घ्यायचा. अंगुलीमाल थांबला म्हणजे त्याला ऐकायचं. तो काय वंदन करावं केला का त्यांनी, तो तर ऐकायला तयार नव्हता. बुद्धाचे 5 शिष्य पण वंदन करायला तयार नव्हते. जे पहिल्या 5 लोकांना सांगितलं कौंडिन्य वप्पबद्धीय महानाम आणि अश्वजित, या 5 लोकांना सांगते तर शत्रूच झाले होते. आणि यांनी ध्यान साधना सोडून दिली, तपश्चर्या सोडून दिली आणि म्हणे हा भरकटला आता, हा याला वंदन नाही करायचं. ते पण ऐकायला तयार नव्हते. परंतु यांचं व्यक्तिमत्व पाहून, यांचं बोलणं पाहून, यांची चर्या पाहून त्यांना पाणी द्यायचं नव्हतं त्यांनी पाणी दिलं. त्यांना बसायला टाकायचं नव्हतं त्यांना बसायला दिलं. आला तर येईल आणि बसत नाही. ते थांबलेत, त्यांना ते स्वतःला आवरच घालता आला नाही. बसायला टाकलं, पाणी दिलं, आधी पाय धुतले आणि मग पुढचं जे काय ग्रहणशील झालं, ऐकायला तयार झालं. मग बुद्ध बोलायला तयार झालं. जेव्हा आपण ग्रहणशील असतो, जेव्हा ऐकायचं असतं तेव्हाच आपल्यापर्यंत धर्म होतो. म्हणून ग्रहणशीलता पाहिजे. म्हणून आणि ग्रहणशीलता ही जागृती नाही, काहीतरी महत्वाचं आहे. धर्म महत्वाचा आहे, बुद्ध महत्वाचा आहे, तर ते ऐकलं पाहिजे. म्हणून ते जागृतीपूर्वक प्रयत्न करा. म्हणजे ऐका, समजून घ्या. ऐकणं म्हणजे काय, समजून घेणं, जीवन समजून घेणं, जीवनाचा प्रश्न समजून घेणं, दुःख समजून घेणं. मग दुःखाचं कारण कळतं, मग त्याचं निवारण कळतं आणि मग आपल्याला जे ज्याच्यासाठी आपली जगण्यातली धडपड छटपट चाललेली असते ना, छटपटाट, हे सगळे जे काही चाललेलं असतं जगण्यासाठी, याच्यासाठी चाललेलं असतं. बुद्ध बनण्यासाठीच माणूस धडपडतो. त्याला माहिती नाही, तो आराध बनण्यासाठी धडपडतो, तो निपाणासाठी धडपडतो, दुःखमुक्तीसाठी धडपडतो. कारण दुःख जीवनाचं सत्य आहे. त्याला कळवण्याचं नाही कळत, प्रयत्न त्याच्यासाठी चालले. पण जेव्हा त्याला कळतं मग तो जागृतीपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक योग्य दिशेने प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न भानावर येण्याचे असतात, जागृतीचे असतात. आणि म्हणून कायमध्ये उतरायचे असतं. आपल्यातल्या ज्या काही जे काही आपल्याला सुख दुःखाच्या जाणीवा आपल्यामध्ये असतात, फिलिंग असतात. सुख असेल तर सुख, दुःख असेल तर दुःख. आता समजा आपण आता धम्म ऐकतोय तर काहीतरी सुखाची भावना मनामध्ये निर्माण झालेली असेल, हे सुख आहे, याला सुख म्हणतात. ती वेदना, ती सुखवेदना, सुखवेदनानुसरी. परंतु काहींना काय बोलतात, ते काय चाललं यांचं ते कळतच नसेल तर त्यांच्या मनामध्ये टेन्शन असेल. आता मुलीला तिला वाटत असेल कधी संपतंय, मग घरी जायचंय, ती ऐकणारच नाही. काय कारण नाही काय, तर तिच्या दृष्टीने त्रासदायक आहे. ती आईला म्हणणार चला उठा, आजी आहे का, आजीच ना तुम्ही, हां ते काहीतरी चाललंय, संवाद चाललाय दोघींचा.
त्याच्यातलं एक एक ते लगेच लक्षात उठ लवकर आता बदल हे काय म्हणतात काय कळत नाही. ती ऐकू शकत नाही समजू शकत नाही. समजलं नाही तर आपण ते जीवनामध्ये अप्लाय करू शकत नाही. अप्लाय नाही का, मोबाईल आपण पाहता अप्लाय शब्द फार प्रसिद्ध आहे. ॲप डाउनलोड करा आणि अप्लाय करा. म्हणजे धम्मसुद्धा आपण डाउनलोड करतो आपल्यामध्ये आणि आपल्यामध्ये तो उतरू देतो. कारण ऐकतो किंवा वाचतो, जागृतीपूर्वक वाचला, ग्रहणशीलतेनं वाचला ऐकला तर तो समजतो. समजला तर त्याचा उपयोग वापर अप्लाय आणि वापर केला तर आपल्याला प्रत्येकाला दुःखमुक्ती मिळू शकते. आपण प्रत्येकजण बुद्ध बनू शकतो. कारण आपल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती शक्ती आहे. म्हणून तर धम्म ऐकण्यात काही पॉईंट आहे. नाही तर बुद्धचा काय उपयोग आहे? ज्याचा आपल्याला काय ते आपण तर करू शकत नसतो, मग बुद्ध धम्माचा काय उपयोग आहे? बुद्धाने बाबासाहेबांनी असाच बुद्ध धर्म दिला आहे का जो बिनकामाचा? तर आधी तर होतच ना, बिनकामाचं आपण करत होतो ते होतच ना. हे पण काय बिनकामाचं आहे का असं दिलं नाही. त्याचा ते शिकावं लागेल, अभ्यास करावा लागेल, जाणून घ्यावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, साधना करावी लागेल, जागृतीची प्रॅक्टिस करावी लागेल. कारण जागृतीतूनच बुद्ध बनता येतं होता येतं. बुद्ध बनणं म्हणजे काहीतरी लेवल नाही मिळणार आपल्याला. आपल्या जीवनाचा प्रश्न सुटेल, ज्याच्यासाठी आपली जगण्याची धडपड चालली तो प्रश्न सुटेल. ते आपल्याला पाहिजे. पण आपल्याला आपलं भान नसल्यामुळे आपल्याला काय पाहिजे जीवनात तेच कळत नाही. काय पाहिजे? पैसा पाहिजे, मिळाला. आता काय करायचं? रिटायर झाला, पैसे मिळवले, ते रिटायरमेंट नंतर सगळं फंड द्यायची ती संपून गेली. सांगतो मी बँकेत होतो, रेल्वेत होतो, मी त्यात अधिकारी होतो सगळं. पण रिटायरमेंट नंतर तो पैसे असूनही तो उदासीन आहे. बरेचसे रिटायर्ड लोक बघा काय काय कारण आता काय करायचं ते रिटायरमेंट नंतर निराशा येते काय बरोबर आहे ना. काय करायचं आता? तेव्हा ते 30-35 वर्ष काम केलं किंवा त्याच्यात बिझी तरी होतो. आता काय करायचं? साहेब म्हणून कोणी विचारतं नाही. त्यावेळेला काय सर्व्हिसला होते असं का, तुम्ही रेल्वेत होते का, तुम्ही बँकेत होते का, तर विचारायचं तरी. आता रिटायर आहे, काय करता, काय करायचं? असाच वेळ जातो. पेपर वाचतो, टी व्ही पाहतो, नातवंडांमध्ये खेळतो असले घरात. तर आजकाल तर ते प्रश्न निर्माण झाले. कुटुंबामध्ये फाटाफूट झाली बरीचशी. पोरं निघून जातात, नातवंड निघून जातात, एकटेपणाचं जीवन अनुभवलं. तर ते आत्ताचं आधुनिक दुःख आहे. हे विरहाचं आधुनिक दुःख आहे. आणि हे आपल्या तथाकथित विकासाचं हे परिणाम आहे. हा म्हणजे सगळे शिकलेत आणि खूप चांगल्या नोकऱ्या लागल्यात आणि मग नोकऱ्या जागेवर लागत नाही. मनमाडमध्ये शिकलेल्याला मनमाडमध्ये काम नाही, त्यामुळे मुंबईला जावं लागतं, नाही तर पुण्याला जावं लागतं. आणखीन मग तो कुठं अमेरिकेला जातो, नाही तर इंग्लंडला जातो, नाही तर जपानला जातो. आणि इथून तो मनमाडमधून बाहेर पडला, ताटातूट सुरू झाली. अनुभवाचं पण सांगतो बरं तुम्ही, कल्पना नाही, अनुभवाचं पण सांगतो. एकदा तो त्यांना प्रेम असतं, सगळं असतं, आपुलकी असते, आई वडिलांना भेटावं असं वाटतं, नातेवाईकांना भेटावं असं वाटतं, पण नाही करू शकत. कारण कामाचं स्वरूपच असं आहे की नाही तू भेटायला वेळ नाही. फोनवर आता फोन असल्यामुळे बरं आहे, रोज बोलणं तरी होतं, पण भेटू नाही शकत लोक. भेटले तर जास्त वेळ थांबवू शकत नाही. मुंबईसारख्या महानगरीमध्ये, दिल्लीसारख्या महानगरीमध्ये तर ते स्पष्ट सांगतात आई वडिलांना, आपण लांबूनच बोलू, मी तुम्हाला घरी नाही नेऊ शकत, थांबू नाही शकत. आता अनेक कारण आहेत त्याला. हे आपलं आता
आधुनिक युगातली दुःख आहेत यात नाही. याला कसं फेस करायचं, याला कसं तोंड द्यायचं, ते पण आपल्याला जागृतीतून समजतं. काही स्वीकारावं लागतं, जीवनशैली स्वीकारावं लागते. मी आपल्या इच्छेनुसार जीवन कधी चालत नाही. आपलं जीवन हे परिस्थितीचं गुलाम आहे. परिस्थिती जशी असेल तसंच आपलं जीवन चालतं. जन्म सुद्धा आपण स्वतः होऊन घेतला नाही. ज्या परिस्थितीत जन्म झाला कोणत्या परिस्थितीत जाणार त्याची काही गॅरंटी नाही. 19-20 सालात कोरोना येऊन गेला तर केवढी धास्ती होती. कोण जाईल घरातलं माहीत नव्हतं. काही गेले आहे ना, त्याचा परिणाम झाला. म्हणजे आहेत ना, परिस्थितीवर अवलंबून आहोत ना आपण. आता पोरांच्या नोकऱ्या बाहेर लागल्यात, परिस्थिती तोही हातभर आपणही हातभर. पण ते स्वीकारायचं. जीवन असंच आहे. त्याला धरून बसण्यापेक्षा दुःखातून मुक्त कसं व्हायचं याचं औषध आपल्याकडेच आहे. जिथं दुःख आहे तिथं दुःखमुक्ती आहे. आता दुःख इकडे झाल्यानंतर बाहेर पाहतोय कोणी सोडून का आपल्याला. अत्तदीप स्वतःचं दुःख स्वतः दूर करायचं आणि ते दूर करण्याचं औषध म्हणजे जागृती आहे, सती आहे, बुद्ध बनणं आहे. बाकीच्या गोष्टी ह्या फक्त एक माध्यम आहे, साधन आहे. साधनाला साध्य नाही बनवतात. म्हणजे साधन म्हणजे समजा तुम्हाला अमुक एक पाहिजे, साधन म्हणून अमुक एक पाहिजे, ते मिळालं म्हणजे सगळं मिळालं असं नाही. ते संपतं, त्याला एंड आहे. सब्बे धम्मा सब्बे संखारा अनिच्छा, नित्य थांबून नाही राहत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं जीवन आणि सगळी परिस्थिती त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे काय? आपण जसं पाहतो परिस्थितीकडे मनातून, मनाने, मनोधम्म. आपण जसं जगाकडे पाहतो ते मन आहे आणि ते मन त्याच्या पद्धतीनेच विचार करते. त्याच्या पद्धतीनं ते चिंतेत जातं, दुःखात जातं, यातनेत जातं. त्याच्या इच्छा आकांक्षा जे त्याचं ते बळी ठरतं आणि त्रास भोगतं. तर बुद्ध म्हणतात हे काय चाललं हे आत शिरून पाहिलं पाहिजे. जे मन जागृत होतं ते आपोआप प्रश्न सोडवतं. दुःख जर नैसर्गिकपणे निर्माण होतं तर दुःखमुक्ती पण नैसर्गिक आहे, बुद्धत्व पण नैसर्गिक आहे. जागृती कुठून बाहेरून आणायची नाही, ते आपल्यातच आहे. शोधायची कुठं आहे ते. बुद्ध धर्माला महासागर म्हटलंय आणि महासागरामध्ये एकदा उतरलं की मग तुम्ही तुम्हाला काय हाताशी लागेल ते सांगता येत नाही. आणि बोलण्यासारखं बरंच असतं, पण आपल्याला थोडी थांबायचं काम. वेळेची मर्यादा मी पाळतो या ठिकाणी आणि या ठिकाणी थांबतो. आणि काही गोष्टी आपल्याला बनतेकडून पण ऐकायच्यात आणि तुमचं पण ऐकायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते जीवनाबद्दल, किंवा हे जे प्रश्न आपण चर्चेला घेतले, तुमचे विचार, तुमचा ब्रेन तुम्हाला काय सांगतो, काय प्रश्न त्याच्यात निर्माण झाले, ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. धम्म हा एकतर्फी नसतो कधी. हे प्रवचन चाललंय, हे भाषण नाही. प्रवचन म्हणजे काय? जे सत्य जे जाणवतं दिसतं ते वचनाने बोलू, त्याला प्रवचन म्हणतात. आणि वचन म्हणजे बोलणं तर कुणी बोलतो ना. जिथं भानावर बोललं जातं, जिथं जागृतीपूर्वक बोललं जातं त्याला प्रवचन म्हणतात. बोलता येतं म्हणून बोलणं त्याला प्रवचन नाही म्हणतात. थांबतो मी आणि पुढील सूत्र गुरुजी घेतील आता.